पेपरफुटी प्रकरणात एमपीएससीच्या अपर सचिवाला सुद्धा अटक, 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना सुद्धा बेड्या, 3 अधिकाऱ्यांसह 6 जण अटकेत. औषध निरीक्षक भरती प्रक्रिया एमपीएससीकडून रद्द, 22 मार्चच्या चाचणी परीक्षेमध्ये गैरप्रकाराच्या तक्रारी, एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं उघड. आदिवासी विकास मंत्री उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या भेटीला, अशोक उईकेंची आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 14वा दिवस. पुण्यातील उपोषणकर्त्या विद्यार्थिनींपैकी एकीची प्रकृती खालावली, रुग्णालयामध्ये स्ट्रेचर आणि खाटा उपलब्ध नसल्याचा दावा. अखेर कांदा एक्सप्रेस दिल्लीला रवाना, बाजारभाव पडतील म्हणून शेतकऱ्यांनी अडवली होती कांदा एक्सप्रेस. लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी होणार, लाभार्थ्यांच्या पुन्हा पडताळणीचे सरकारकडून निर्देश. आतापर्यंत 91 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र. लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, मध्य रेल्वेवर लोकलमध्ये 2 महिलांमध्ये जोरदार वाद. ठाणे ते बदलापूर दरम्यान लोकलमधील घटना, तर प्रवाशांची लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल. 27 ऑगस्टला रविकांत तुपकर यांचं मुंबईमध्ये आंदोलन, तुपकरांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड, तुपकर भूमिगत झाल्याचा दावा. आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, तर खेडच्या लोटे एमआयडीसीमध्ये उद्योजकांची भेट घेणार. अमित ठाकरे 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावर, उद्या सभासद नोंदणी, विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधणार. नागपुरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री फायरिंग, घराच्या काचा फुटल्या, पोलिसांकडून 2 आरोपींचा शोध सुरू. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या आंबोडेमध्ये अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार, खराब अंडी दिल्याचा पालकांचा आरोप. लातूरमध्ये वैद्यकीय अधीक्षकांकडून खासगी रुग्णालयामध्ये सिझेरियन, बाळंतिणीचा मृत्यू, डॉक्टर अनिता अलगुले फरार. अखेर महामंडळाचा फॉर्म्युला ठरला, भाजपला 49%, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादीला 22% महामंडळ मिळणार. मुंबईमध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे आमदार सरस, प्रज्ञा फाउंडेशनच्या अहवालामध्ये भाजप सेनेला धक्का, नार्वेकर, लोढा आणि शेलार यांचा क्रमवारीत समावेशच नाही. नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकांतेंची आत्महत्या, थकीत देयकांमुळे आत्महत्या केल्याचा कंत्राटदार संघटनेचा दावा, गेल्या 2 वर्षापासून 3 कोटींची बिलं थकीत. साखरेपाठोपाठ गुळाचे दर भडकले, उद्योजकांचा नवीन ऑर्डर घेण्यास नकार, गुळाच्या दरांमध्ये अनिश्चितता कायम. नेपाळच्या 5 जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, महापुरात 384 पर्यटक बेपत्ता, बेपत्ता पर्यटकांमध्ये 105 भारतीयांचा समावेश. ज्वेलरी ब्रँडनं कृती सेनॉनची वादग्रस्त जाहिरात हटवली, तोकड्या कपड्यांनिशी जाहिरात केल्यानं वाद, कंगना रनौतसह अनेकांकडून जाहिरातीवर आक्षेप.